राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी झालेल्या अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। महासन्मान निधीचा हप्ता पुढील 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार। 90.34 लाख शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ। नमोच्या 8व्या हप्त्यासाठी शासनामार्फत एकूण 1774 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हा हप्ता वितरणास शासनाची अखेर मान्यता देण्यात आली आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 5300 रुपये मिळतोय भाव। मागील काही वर्षापासून सोयाबीनला कमी दर मिळत होता, मात्र आता खुल्या बाजारामध्ये सोयाबीनला 5500 रुपयांचा टप्पा पार केला आहे। मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा स्टॉक संपला। ई-केवायसी नसेल तर सिलेंडर मिळणार नाही। गॅस टंचाई व गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारचा हंटर। सध्या संपूर्ण देशामध्ये गॅस टंचाई सुरू असून गॅसचा काळाबाजार आणि फसवणूक रोखण्यासाठी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना ई-केवायसी करावी लागेल। 5 वर्षे वीज दरवाढ नाही, फडणवीस यांची माहिती। राज्यात पुढील 5 वर्षे वीज दरामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नसल्याने मोठे उद्योग आणि सामान्य नागरिक यांना दिलासा मिळणार। रब्बीतील ई-पीक पाहणीला 31 मार्च पर्यंत देण्यात आली मुदतवाढ। बावनकुळे यांची माहिती। राज्यात अजून 45% नोंदणी अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी करून घ्यावी। अवकाळीचा फटका, रब्बीतील पिके झाली भुईसपाट। आंबा व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान। अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। सालगड्यांचे पॅकेज वाढले, शेती बटाईने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या सालाची जुळवाजुळव। सध्या शेती कामाकरिता मजूर भेटणे अवघड होत चालले आहे। कमवा आणि शिका योजनेमध्ये मुलींसाठी दरमहा मिळणार 2000 रुपये। जून पासून होणार अंमलबजावणी। उच्च शिक्षण व महिला सशक्तीकरणासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। कापूस घरातच पडून, सोने घ्यायला हाती पैसे नाही, मुहूर्तापुरताच खरेदीवर भर। सोने चांदी व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असून सामान्य नागरिक झाले केंद्राची पीएम स्वनिधी योजना मनपामध्ये महिनाभरापासून बंद। केवळ एका आरोपाने बसली योजनेला खीळ। 43,885 लाभार्थ्यांनी घेतला आजपर्यंत लाभ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। सिलेंडरचा तुटवडा आणि किमतीमुळे शालेय पोषण आहार यंत्रणा अडचणीत। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। पारा 40 कडे जाणार, उष्माघाताचा धोका वाढणार। नागरिकांनी आतापासूनच अलर्ट मोडवर राहावे। उन्हाचा थेट सामना टाळावा। तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे। चिमुकल्यांना मिळणार नवे आयुष्य, मोफत शस्त्रक्रिया। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम। 43 बालकांची 2D इको तपासणी मोफत होणार, त्यामुळे वेळीच आजारांचे निदान लागणार। धगधगत्या उन्हाचा जलसाठांना बसला फटका। पाणी पातळीमध्ये झाली मोठी घट, बाष्पीभवन वाढले। टंचाईच्या भीतीने प्रशासन सतर्क। पाणीपुरवठा योजनावर परिणामांची होण्याची धास्ती। पीक काढणीसाठी मजूर मिळेनात, हार्वेस्टरची मागणी वाढली। अवकाळीच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून गहू हरभरा काढणीला वेग आला। भजे वडे कमी खा, खाद्यतेलाच्या भाववाढीचा भडका। गेल्या 16 दिवसांमध्ये लिटर मागे 10 रुपयांनी तेलाच्या भावामध्ये वाढ झाली आहे। मार्च महिना अर्धा संपला तरी पांढरे सोने झाडावरच। बळीराजा झाला हवालदिल। मजूर टंचाईमुळे कापूस वेचणीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अवकाळी पावसाचाही धोका वाढला। शेतमाल आवक वाढल्याने बाजारभावामध्ये घसरण। पालेभाज्यांच्या बाजारामध्ये पालक मेथीची आवक वाढूनही भावात किंचित वाढ। गाव बदलले चिंता नको, कुठूनही घेता येणार आता रेशन।
स्थलांतरित नागरिकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय. वन नेशन वन राशन कार्डसाठी 1 एप्रिलपासून होणार सुरुवात. बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर, 7,000 क्विंटलची खरेदी. सध्या राज्यामध्ये सिसियाद्वारे कापूस खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांना हव्या त्या कमी भावामध्ये कापूस विकावा लागत आहे. वीज बिल शून्य होणार, सौर प्रकल्प 15,000ने स्वस्त. 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाची किंमत 45,000 निश्चित करण्यात आली असून त्याद्वारे घरावर सौर प्रकल्प बसवण्यात मदत होणार. आता कर्जदाराने बँकेचे हप्ते थकविले तर थेट हमीदाराकडून वसूल करता येणार कर्ज. नातेवाईक, मित्र किंवा व्यावसायिक भागीदार कर्जावर जामीनदार होणे जोखमीचे ठरणार. गरम मसाल्याचा किशाला चटका, महिन्याभरामध्ये दरामध्ये किती वाढ. उन्हाळ्यात मसाले तयार करण्याची लगबग सुरू. बाजारपेठेमध्ये सणवारामुळे मागणी वाढली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. गावरान आंब्याचा मोहर गळाला, उत्पादनामध्ये घट होऊ शकते. बदलत्या वातावरणाचा परिणाम, शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आंबा उत्पादन घटण्याची शक्यता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव वीज बिल ग्राहकांच्या माती. अनेक जिल्ह्यांमध्ये वीज ग्राहकांमध्ये संताप. मोफत धान्य बंद होण्याच्या मार्गावर, रेशनचे धान्य घेणारे आयकरदाते आणि सघन कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले असून कायदेशीर कारवाईचा इशारा. सूर्य ओकतोय आग, तापमानाचा नवा उंचांक. गुरुवारी ठरला हॉट वार, 12 दिवसामध्ये तिसरा विक्रम. यावर्षी समाधानकारक पाऊस पडला असून आता उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. दररोज 40,000 कॉल, ऑनलाईन गॅस बुकिंग झाले बंद. पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण, 25 दिवसानंतरच मिळणार घरगुती गॅस सिलेंडर. सध्या राज्यामध्ये गॅस टंचाई सुरू आहे. आखातातील तणावाचा फटका, केळीचे दर निम्मे, शेतकरी चिंतेत. 1,000 ते 1,200 रुपये प्रति क्विंटल दराने होत आहे केळीची विक्री. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जावर घेतलेले 3% व्याज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईना. 31 मार्च पर्यंत पुन्हा भरावे लागेल व्याजासह रक्कम. अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट. मका हमीभाव खरेदीला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ. केंद्र सरकारने राज्यामध्ये मका खरेदीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढवली असून शेतकऱ्यांना मिळणार मक्याला हमीभाव. इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये द्राक्ष बेदाण्याचे दर घटले. द्राक्ष बागायतदार धास्तावला असून शासनाने बागायतदारांची बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी. राज्यभरात गॅस सिलेंडरवर धाड सत्र. नाशिकमध्ये 447 गॅस सिलेंडर जप्त तर जालन्यामध्ये 110 सिलेंडरची झाली चोरी. सध्या राज्यामध्ये LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. रब्बीतील ई पीक पाहणीला 31 मार्च पर्यंत देण्यात आली मुदतवाढ. बावनकुळे यांची माहिती. राज्यात अजूनही 45% शेतकऱ्यांनी रब्बीतील ई पीक पाहणी करणे बाकी आहे. पुनर्गठित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अंधांतरी. कृषी कर्जाचे पुनर्गठन केले आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तारीख पे तारीख. मागील हंगामामध्ये नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळणे बाकी आहे. एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी प्रवास भाडे सवलत घेणाऱ्यांची गर्दी. शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या बातम्या होत्या. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याला नवीन बातम्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.